सन्माननीय आहे। मी 3 म्हटल्यानंतर तुम्ही तिघे एकत्र आहे। आता त्यांचा 3 असेल, कपाट ओटा ओटा कपाट कपाट। आता आपण आहोत मालवण शहराच्या कुंभारमाठ जवळ आणि कुंभारमाठ मध्ये आता बघू शकतोय आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मालवण तालुका यांच्यातर्फे हळदी कुंकू समारंभ आणि इथे आता जे उत्साही चैतन्य वातावरण आहे चैतन्याचं ते आहे महिलांसाठी हळदी कुंकू आणि त्याच्यासोबत फनी गेम्स। या फनी गेम्स दरम्यान खूप काही जिथे महिला आहेत आपण उपस्थिती इथे पाहू शकताय। या सर्व महिला आहेत त्यासोबतच आपल्याला आपल्याशी बोलायला इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख श्वेता सावंत आहेत, तसेच देवलीच्या माजी सरपंच गायत्री चव्हाण सुद्धा आहेत। आपण या सर्व भगिनींची संवाद साधणार आहोत। प्रथम श्वेताजी, तुम्ही सांगा की हे जे उपक्रम सुरू झालेला आहे तुम्हाला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक तसेच तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्व महिला आघाडीच्या सुद्धा ज्या जिल्हा पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा हा उपक्रम आखताना आता या जो उपक्रम आता चालू आहे हळदी कुंकू हा जो मेळावाच एक तुमचा जो भरलेला आहे त्या संदर्भात काय वाटतं? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। माझं नाव श्वेता गोपाळ सावंत, मी तालुका प्रमुख आहे आणि इथे म्हणजे कसं सगळ्या महिला जमलेल्या आहेत। म्हणजे महिलांना आम्ही प्रोत्साहन करतो की नुसतं घर न सांभाळता म्हणजे घरातलं सगळं हे न करता तुम्ही बाहेर पडा। इथे आमचा शिवसेनेचा हे हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे ते एक निमित्त आहे। महिलांना इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम वगैरे सगळं आम्ही हे करतो की त्या जेणेकरून घरातून बाहेर पडून कुठेतरी म्हणजे त्या निमित्ताने कुठेतरी उद्योगधंदे हे पण आम्ही हे करतोय, म्हणजे काहीतरी उद्योगधंदे वगैरे काहीतरी त्यांच्या हे करायचं एवढंच। हे समाज तुम्ही एकंदर सक्षमीकरणासाठी म्हणून तुम्ही हे करताय। मग आता याकडे महिलांनी किंवा तुम्ही आता एक पालक या नात्याने युवतींना काय आवाहन कराल की आपण आता तुम्ही जे उपक्रम स्वतः तुम्ही सगळी पक्षाची सुद्धा कार्यप्रणाली बघताय आणि संघटनेची पण बघताय, त्यावेळी तुम्ही काय आवाहन कराल सर्व महिला आणि युवतींना? आम्ही असं सांगू की तुम्ही पण म्हणजे तुमचं काय असेल आमच्याकडे आहेत युवती सेनेच्या सगळ्या पदाधिकारी आहेत। त्यांना जर काय म्हणजे कुठे काय शिक्षणाच्या ह्याच्यात वगैरे काय कमतरता भासली तर आम्ही त्यांना फुल सपोर्ट करू आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन आम्ही सगळं सहकार्य करू। काय असेल ते आमचे वरिष्ठ आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, जसे आमचे हरी खोबरेकर आहेत, पूनमताई आहेत, सगळ्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, तसे आम्ही पण युवती सेनेला वगैरे सपोर्ट नेहमी करू। आता आपल्यासोबत गायत्री चव्हाण आहेत। गायत्री चव्हाण, आपण स्वतः गायत्री ताई तुम्ही स्वतः सरपंच हा सुद्धा तुम्ही जबाबदारी म्हणते पदापेक्षा ती पण तुम्हाला अनुभव आहे, माजी सरपंच म्हणून तुम्हाला अनुभव आहे आणि आता बदलत्या काळानुसार महिलांच्या आणि युवतींच्या सुद्धा अशा कार्यक्रमांमधून त्यांना तुम्हाला काय म्हणजे याच्यामधून काय मिळू शकतं आणि आणखीन तुम्हाला काय आवाहन करावंसं वाटतं? केवळ चूल आणि मूल म्हणजे केवळ घर न सांभाळता घर सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे। शेवटी होम मिनिस्टर म्हणजे सुद्धा खूप मोठ्या पदावर आहेत त्या महिला, नुसतं त्या घरीच असतात असं म्हणून चालत नाही। तर माझ्या महिलांना एवढंच सांगणं आहे की आजच्या ह्या कार्यक्रमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे। कारण महिला कशा घरीच असतात, त्यांना बाहेर कुठल्याही प्रकारचं काही महिला जातात कामावर म्हणा कुठे, परंतु ज्या महिला घरी असतात त्यांना बाहेरचं ज्ञान नसतं, ते या माध्यमातून त्यांना एक प्रकारचं चांगलं असं ज्ञान मिळतं। म्हणजे काय चाललंय बाहेर, आपण काय करतोय, महिला काय करते, हे सगळं त्यांना ज्ञान मिळतं त्याच्यातून आणि ते उत्स्फूर्त असं त्यांनी आज खरोखरच उत्स्फूर्त असं त्यांनी इथे साथ दिली आहे। त्यांनी बऱ्याच महिला इथे उपस्थित आहेत, तर त्यांना माझं एवढंच आव्हान आहे की घर सांभाळता इतरही उपक्रम आपण सांभाळून आपला व्यवसाय धंदासुद्धा आपल्याला पुढे न्यायचा आहे, जेणेकरून आपण आपला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक चांगली संधी मिळते आपल्याला आणि ते आपण करून दाखवावं अशी मी त्यांना आवाहन करेन त्यांना। गायत्री त्यांनी सांगितलंय की घर सांभाळता म्हणजे हा पण महत्त्वाचा धागा आहे। त्यांनी सांगितलं की त्यांनी घराकडे दुर्लक्ष हा शब्द किंवा त्याच्याऐवजी हे असं म्हणलेलं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा होता की खूपदा जो संभ्रम असतो महिलांमध्ये युवतींमध्ये, अरे जर मी संघटनेत गेले, कुठल्याही प्रकारच्या संघटनेत गेले किंवा शिवसेना संघटनेत जर गेले तर माझ्या घराचा काय, तर त्याचं त्यांनी उदाहरण सांगितलं आणि त्याच्याबद्दल इथे आपण बघू शकतोय पूनम चव्हाण ताई असतील किंवा इथे श्वेता सावंत आहेत, तिथे आर्या गावकर असतील किंवा आणखीन इथे भरपूर दीपा शिंदे असतील, ही सगळी नावं आहेत इथे। ही संघटनात्मक कामामध्ये आता आपण बघतोय की घरासोबतच शिक्षणासोबतच आणखीन सुद्धा हे काय याचं एक उदाहरण आहे। आपल्यासोबत आता एक युवती सेनेची आहे पदाधिकारी तन्वी
आता जेव्हा तू मोठ्यांना आपण म्हणूया ज्येष्ठांना जेव्हा बघतेस किंवा तुझ्या सोबतच्यांना पण बघतेस, तर तुझ्या सोबतच्यांना आता तू इथे आल्यानंतर जे बघितलंस त्याच्याबद्दल तू काय सांगशील आणि एकंदरच हे वातावरण तुला कसं वाटलं? नमस्कार. आजचा कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाने आयोजित केला होता. हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. महिलांनी खूप चांगला सहभाग दाखवला आणि तसंच जे हे काही पदाधिकारी आहेत ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. शैक्षणिक क्षेत्रात असून दे किंवा काही असून दे, आम्ही जे काही प्रॉब्लेम सांगू त्यावर सोल्युशन ह्यांच्याकडे मिळतंच आणि हा कार्यक्रम खूप चांगला झाला. मग राजकारण चांगलंही आहे, पटलंय? हो, चांगलंही आहे तेवढं घातकच आहे. पण इथे तुमच्या माध्यमातून ते चांगला आहे असाच संदेश जातोय, कारण तुमच्यासारख्या युवती इथे आहेत. आता खूपशा युवती नसतील इथे किंवा खूपशा युवतींना कल्पना नसेल, ती कदाचित तुमच्या मार्फत कल्पना येईल की जो पूर्णपणे आपला जो आत्ताचं हे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये बघतोय की आता हा जो उपक्रम सुरू झालेला आहे, आता याची आज जो मी आता तुमच्याकडे येतोय गायत्री ताई, की आता ह्या उपक्रमाला तुमच्याकडे जे आता इथे कुंभारमाटला इथे ते कुठल्या कुठल्या गावातून विभागातून इथे आलेली आहेत ते जरा कृपया सांगावं. कुंभारमाट, नांद्रुक, देवली, आमडोस, आनंदवाड, कातवड, चौके. म्हणजे कुंभारमाटला इथे घुमड्यातून आले आहेत, नांद्रुकहून आले आहेत, नांदोसून आले आहेत, त्याबरोबर चौक्यातून आलेले आहेत. म्हणजे ह्या ज्या सगळ्या महिला आहेत आता आपण बघू शकतो या बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे शुभ्रा करंगुटकर ज्या आहेत ताई, त्यांच्या अंगणामध्ये हा जो विस्तीर्ण अंगणामध्ये पटांगणामध्ये हा जो सोहळा आयोजित केलेला आहे. आणि लवकरच आता मसुऱ्यात सुद्धा इथे आपल्याला आर्या गावकर यांनी सांगितलेलं आहे, मसुरी विभाग प्रमुख त्यांनी, की मसुऱ्यात सुद्धा असं होणार आहे. म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिलांसाठी इथे स्वतः एक मुद्दाम वैशिष्ट्य सांगतो की इथे तालुका प्रमुख हरी खोबरेकर हे तालुका कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा इथे प्रसिद्ध आहे, इथे आता उपस्थित आहेत. आणि त्यांनी पण सुद्धा सर्व या काळामध्ये पूर्ण आपण बघू शकतोय या उपक्रमामध्ये त्यांचा सुद्धा इथे जातीनिशी इथे उपस्थित राहून त्यांनी ते साथ दिलेली आहे आपल्या सर्व बंधू भगिनींना. आणि त्यासोबत इथे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे या केलेलं आहे ते इथे जो फनी गेम्स आहेत त्याचं जे केलेलं आहे ते संजय शिंदे आणि आपल्यासोबत इथे आहेत प्रभुदा आपले सातार्डेकर या दोघांनी हे केलेलं. आणि हा कार्यक्रम पूर्णपणे आपण बघू शकतोय की विविध आता आणि जे शुभ्राताई तुम्हाला तुमच्याकडे हा जेव्हा असा एक एवढा मोठ्या प्रमाणातला एक म्हणजे घरचे उत्सव असतात, पण हा जो एक आता जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तुमचा जो एक महिलांचा सगळा एक हळदी कुंकू झालेला आहे, तुमचा सगळं एक गेट टुगेदरच एक प्रकारे झालेला आहे, त्याबद्दल तुमच्या अंगणात झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. आणखी खूप जण महिला आलेत. असा कार्यक्रम व्हावा आणि तो आमच्या हरिभाऊजींनी आणि ह्या सगळ्यांनी मिळून करून दाखवलाय ना, हे खूप छान वाटतंय. आणि खूप म्हणजे ज्या महिलांना आम्ही कधी भेटलो नाही त्यांना भेटलोय, आज बोलता येते. आम्ही सगळेजण एकत्र आहोत हे बघण्यासारखं आहे आणि आम्ही अशाच एकत्र असणार आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असणार, आमच्या पक्षाच्या पाठीशी आहोत. पक्षप्रमुखांना त्यांनी त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. भविष्यात इथे आणखी मोठ्या प्रमाणात आता गृहीत धरायला हरकत नाही की मोठ्या प्रमाणात कार्यक्रम तुमच्याकडे घेतले वार्षिक व्हायलाच हवाय, घेतले जाणार नाही, आम्ही करणार आहोत आणि हे सगळी जण येणार आहेत, खात्री आहे मला. आणि आमचे हरिभाऊजी आहेतच. खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आता तुमचा जो तुम्ही वेळ दिलाय आणि तुम्ही या कार्यक्रमाचा तुमच्या पुढचे जी काय आहे ती उपक्रम सुरू राहून देत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयोजित केलेला हा उपक्रम हळदी कुंकवाचा, त्याच्यामध्ये फनी गेम्स, त्यासोबतच एकमेकींची होणाऱ्या ओळखी, एकमेकांशी होणारा संवाद, त्याचसोबत युवतींना सुद्धा आपल्या पालकत्व मंचाखाली घेऊन युवतींना सुद्धा विविध प्रकारे संघटनात्मक कामाची माहिती व्हावी, संघटनात्मक दिशा दिली जावी, हा जो उद्देश ठेवून हा कार्यक्रम आखला गेलेला आहे. आणि त्याची जी मालवण तालुक्यामध्ये आता हा जो आपण जो कार्यक्रम बघतोय, जो प्रथम कोळम येथे झाला, त्यानंतर इथे मालवण कुंभारमाट इथे हा इथे संपन्न झालेला सोहळा आहे आज 15 फेब्रुवारीला. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.